नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड नाशिक. मित्रांनो, आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये प्रथमतः मी प्राध्यापक बागुल भिडी आपणा सर्वांचे अतिशय मनापासून आणि अंतःकरणापासून आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून ऑनलाईन तासिका सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून आपण विविध घटक आपण अभ्यासत आलेलो आहोत आणि हे सगळे घटक तुम्हाला समजत असतील असे मी अपेक्षित ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे घटक आपण अभ्यासत आलेलो आहोत. त्यामध्ये मग कधी आपण गद्य घेतला असेल, कधी पद्य घेतला असेल, कधी कथा घेतली असेल, कधी व्याकरणावर आधारित घटक घेतला असेल किंवा उपयोजित साहित्यातला घटक घेतला असेल. आज आपल्याला जो महत्त्वाचा भाग आज अभ्यासावयाचा आहे तो म्हणजे उपयोजित साहित्यातील तिसऱ्या घटकाला आपण सुरुवात करीत आहोत आणि तो घटक म्हणजे अहवाल. मित्रांनो, आता अहवाल म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला नीट समजून घ्यावायचं आहे. तुमच्यासाठी हे सगळे उपयोजित साहित्यातले घटक जे आहेत ते नवीन आहेत, व्यवहारातले आहेत, ते नीट तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आजच्या व्यवहारामध्ये या उपयोजित साहित्यातील घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हे घटक केवळ अभ्यासापुरता तुम्ही अभ्यास करायचं नाहीत किंवा त्या घटकांकडे लक्ष द्यायचं नाही, तर भविष्यात आपल्याला ते कुठेतरी व्यवहारामध्ये उपयोगी येणार आहेत. या दृष्टीनं हे सगळे घटक जे आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आता अहवाल ह्या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण काही भाग जो आहे तो आपण नीट समजून घेऊया. आता इथे अहवाल हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे, परंतु तो का समाविष्ट केला आहे, कशासाठी केलेला आहे, त्याची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, हे सगळे घटक आपल्याला अभ्यासावयाचे आहे. कारण की ह्या सगळ्या शंका तुमच्या मनात निश्चितच असणार आहे. आता शाळा महाविद्यालयांमध्ये होणारे विविध वाङ्मयीन कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, संमेलनं, तसेच सामाजिक शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिक आणि शासकीय कार्यक्रमांचे अहवाल लिहिले जातात. कारण भविष्यात त्याचा उपयोग व्हावा हाच त्यामागील हेतू असतो. म्हणूनच अहवालांना महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच अहवाल म्हणजे नेमके काय, त्याची आवश्यकता, त्याचा आराखडा कसा असतो याची माहिती घेणं क्रमप्राप्त आहे. बरोबर मित्रांनो, की शाळा महाविद्यालय म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे सातत्यानं नित्य नियमानं हे घेतले जात असतात. मग काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, काही क्रीडा स्पर्धा असतात, काही वाङ्मयीन स्पर्धा असतात. आता वाङ्मयीन स्पर्धेमध्ये म्हणजे मग तुम्ही हस्ताक्षर स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मग त्याच्यामध्ये गीत गायन स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा असेल किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे कार्यक्रम असतात किंवा काही खेळ असतील, क्रीडांगणावर खेळले जाणारे काही खेळ असतील, मग ते खो खो असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात किंवा संमेलनं होत असतात. म्हणजे सामाजिक शैक्षणिक उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, काही शासकीय कार्यक्रम असतात
म्हणजे पंचायत समिती वगैरे असे जे शासकीय कार्यालये जी असतात, ह्या कार्यालयांमध्ये सुद्धा कार्यक्रम सातत्यानं घेतले जात असतात आणि म्हणूनच या कार्यक्रमांचा जो अहवाल लिहिला जातो तो भविष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच हा अहवाल म्हणजे नेमका काय असतो, अहवालाची आवश्यकता काय असते, ही सगळी माहिती लक्षात घेणं खूप क्रमप्राप्त आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय, खाजगी संस्थेला समिती स्थापन करावी लागत असते. या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमांचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जात असतो किंवा द्यावा लागत असतो. हा आढावा म्हणजेच अहवाल असतो. कोणत्याही संस्था कार्यकारिणीतील सदस्यांसाठी अहवाल महत्त्वाचा घटक मानला जात असतो. शाळा महाविद्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा असतील, संमेलनं असतील, यांचे अहवाल आवर्जून लिहिले जातात आणि ते लिहून द्यावे लागतात. संस्थात्मक पातळीवर अहवाल लेखन अपरिहार्य असते. कार्यक्रम समारंभाची तपशील माहिती अहवालातूनच आपल्याला मिळत असते. तो कार्यक्रम कसा झाला, कशा पद्धतीनं झाला, याची संपूर्ण माहिती जी असते ती आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच हा अहवाल जो असतो की अहवाल लेखन जे असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणूनच या अहवालाच्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती आज या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. आता या अहवालाचं स्वरूप कसं असतं ते आपण थोडंसं नीट लक्षात घेऊया. एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची योग्य पद्धतीने ठेवलेली नोंद म्हणजे अहवाल लेखन होय. शाळा महाविद्यालयांमध्ये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा वार, दिनांक, वेळ, कोणाच्या उपस्थित झाला, प्रमुख अतिथी, कार्यक्रमाची वैशिष्ट्ये, समारोप यासंबंधीची कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटापर्यंतची सविस्तर माहिती लिहून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. एखाद्या समस्येच्या संदर्भात सर्वेक्षण, माहिती संकलनाचे काही अहवाल असतात. उदाहरणार्थ प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल, वार्षिक अहवाल इत्यादी स्वरूपाचे अहवाल असतात. आता हे अहवालाचं स्वरूप काय असतं ते नीट लक्षात घेऊया. म्हणजे एखादं कार्यालय असो किंवा संस्था असो, या कार्यालयात किंवा संस्थेत जे कार्यक्रम होतात त्याची लेखी जी नोंद ठेवतो आपण, तो कार्यक्रम कसा झाला, कोणत्या वारी झाला, कोणत्या दिनांकाला झाला, प्रमुख अतिथी कोण होते, त्यात कोणते विचार मांडले गेले, त्याचा समारोप कसा झाला, ही जी लेखी नोंद ठेवतो आपण कार्यक्रमांची, म्हणजे कोणत्याही कार्यालयात किंवा संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची लेखी जी नोंद ठेवतो आपण त्यालाच अहवाल लेखन असं म्हटलं जात असतं. शाळा असो, महाविद्यालय असो किंवा विविध प्रकारचे कार्यालय असो, तिथे तो कार्यक्रम कसा झाला, कोणत्या वेळेला झाला, कोणत्या दिनांकाला झाला, प्रमुख अतिथी कोणते होते, त्याची वैशिष्ट्ये किंवा कार्यक्रमाची काही वैशिष्ट्ये असतील तर ती वैशिष्ट्ये म्हणजे कार्यक्रमाची अगदी सुरुवातीपासून तर अगदी शेवटापर्यंतची माहिती सविस्तर द्यावी लागते या अहवालामध्ये. पण काही अहवाल छोटे असतात तर काही मोठे असतात. आता एखाद्या समस्येवर आधारित अहवाल जर द्यायचा असेल किंवा सर्वेक्षण करायचं असेल, माहिती संकलन करायचं असेल तर ते अहवाल मोठे असतात. आता एखादी संस्था, समजा आपली श्री नेमिनाथ जैन संस्था जेव्हापासून स्थापन झाली तर आत्तापर्यंत त्याचं प्रगती कशी होत गेली याचा अहवाल जर देत असेल तर हा छोटा असेल का मित्रांनो? नाही, निश्चितच मोठा असेल. किंवा तुम्ही हायस्कूलमध्ये होता बघा, त्या हायस्कूलमध्ये इन्स्पेक्शन लागायचं म्हणजे तपासणी अहवाल, संपूर्ण माहिती तपासली जात असते. मग अहवाल छोटा असो का नाही,
किंवा कोणाची चौकशी लागत असते, एखाद्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागत असतो. काही महिन्यांचा, त्याला मासिक अहवाल म्हणतात, तर कधीकधी वर्षाचा सुद्धा अहवाल हा घेतला जात असतो. आता ह्या अहवाल लेखनाचे स्वरूप जे असतं ना मित्रांनो, ते वेगळ्या स्वरूपाचं असतं. एखाद्या कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीनं नोंद ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि सगळी नोंद लेखी स्वरूपात असते. म्हणजेच अहवाल हा संस्थेच्या कामकाजामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आलेला असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटापर्यंतची सगळी जी माहिती असते मित्रांनो, ती अतिशय मुद्देसूद या अहवालामध्ये नोंद केलेली असते. संस्थात्मक कामांच्या निर्णय प्रक्रियेतील लहान सहान घटकापासून संचालकांपर्यंत अहवालाचे महत्त्व खूप आहे. अहवाल लेखनात सत्यता आणि वस्तुनिष्ठता फार महत्त्वाची असते. जे खरं असेल तेच लिहिलं गेलं पाहिजे आणि बारीक सारीक गोष्ट, वस्तुनिष्ठ सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असतो. म्हणून अहवाल हा मुद्देसूद व नेमका असला पाहिजे. कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेच्या पुढील योजनांचे नियोजन करणे किंवा प्रगती साधणे शक्य होत असतं. म्हणून अहवाल हा अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो. आता पुढील माहिती बघूया. अहवालाची आवश्यकता काय असते. आता अहवाल हा का द्यायचा असतो, कशासाठी द्यायचा असतो, ह्या काही गोष्टी आपण नीट लक्षात घेऊया. कार्यक्रमांच्या किंवा समारंभाच्या नोंदी जर लिहून ठेवल्या नाहीत तर संस्थेच्या विकासाच्या किंवा परंपरांची माहिती मिळविण्यासाठी खूप अडचणी येत असतात. बरोबर आहे. जर हा अहवाल काय असं माहिती का, जे एखादी संस्था असेल, एखादं कार्यालय असेल, त्या संस्थेच्या किंवा कार्यालयांच्या नोंदी लिहून ठेवलेल्या असतात आणि त्या नोंदींमुळे त्या कार्यालयाचा विकास कसा होत गेला, त्या संस्थेचा विकास कसा होत गेला, त्याची सगळी परंपरा आपल्याला माहिती मिळत असते. आणि म्हणूनच अहवाल हा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे एखाद्या संस्थेविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण अहवाल जर बघितला ना त्याचा, तर आपल्याला चटकन त्या संस्थेचा इतिहास सगळा लक्षात येतो आपल्याला. म्हणून अहवाल हा भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे कार्यक्रम समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. संस्थेचा विकास, गती, उणीवा अहवालाद्वारे संस्था चालकांपर्यंत पोचण्यास सहाय्य होते. एवढंच नाही तर बघा अजून काय महत्त्वाचे असतात. भविष्याच्या नियोजनासाठी ही गरज असते. विविध संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, लहान उद्योगांपासून तर मोठ्या व्यवसायांपर्यंत अधिकृत माहिती ठेवण्यासाठी खरी अहवालाची आवश्यकता असते. जर संस्थेला प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी, त्या नियोजनासाठी अहवाल अतिशय महत्त्वाचा असतो. मग ती एखादी छोटीशी संस्था असो, नगरपालिका असो, ग्रामपालिका असो, महानगरपालिका असो, छोटे मोठे उद्योग असतील किंवा मोठ्या व्यवसायांपर्यंत जी माहिती असते ती जर ठेवली तर आपल्याला त्या संस्थेविषयी एक प्रगतीचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योग आणि ग्रामपंचायत, महानगरपालिका यामध्ये होणाऱ्या घडामोडींचा अधिकृत अहवाल आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून अहवालाची गरज असते. संस्था, शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दस्तऐवज म्हणून अहवाल लेखनाकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे संस्था अहवालाचे जतन करीत असतात. म्हणजे अहवाल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. किंवा एखाद्या समस्येवर किंवा एखादा उद्योगधंदा सुरू करावायचा असल्यास त्या अगोदर माहितीच्या आधारे अहवाल तयार करता येतो. तुम्हाला एखादा व्यवसाय जरी सुरू करायचा असेल, समजा
तुमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला एक मुरमुरे असतं ना, आपण मुरमुरे म्हणतो ना आपण, त्याचा कारखाना टाकायचा असेल तर त्याचा अहवाल घ्यावा लागणार आहे तुम्हाला अगोदर. तो अहवाल तयार करता आला पाहिजे. मग त्यासाठी जागा किती लागेल, इलेक्ट्रिसिटी किती लागेल, कच्चा माल कुठून मिळेल, तयार झालेला पक्का माल बाजारपेठेमध्ये कसा जाईल, ह्या सगळ्या गोष्टी, मजूर किती लागतील, कोणत्या तंत्रज्ञानाची तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे, हे सगळं अहवालामध्ये नोंदवून ठेवलेलं असतं. म्हणून अतिशय महत्त्वाचा असतो हा. संस्थेच्या कामकाजातील कार्यक्रमातील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल हा महत्त्वाचा धागा समजला जात असतो. आणि ह्या अहवालातूनच कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ किंवा सहभागी व्यक्ती, मांडलेले विचार, त्यांचा प्रतिसाद, त्या कार्यक्रमाचा झालेला समारोप, ह्या सगळ्या गोष्टींचा सहभाग किंवा समावेश हा अहवालामध्ये असतो. अहवालात माहितीची सत्यता, सविस्तर परंतु नेमक्या नोंदी, वस्तुनिष्ठता इत्यादी बाबींचा अवलंब करताना लेखन कौशल्यातील प्रभुत्व सिद्ध होत असते. सर्वांनी अहवाल लेखनात मुद्देसूदपणा प्राप्त करता येतो. अहवालाच्या साहाय्याने संस्थेला भविष्यातील योजनांचा एक प्रकारे कृती आराखडा ठरवणे शक्य होत असते. म्हणूनच अहवाल लेखनाची आवश्यकता असते. मित्रांनो, तुम्हाला इथे अहवाल का आणि कशासाठी महत्त्वाचा असतो ह्या गोष्टी आता तुम्हाला लक्षात आल्या असतीलच. आता अहवालाचा आराखडा कसा असतो तो भाग आपण नीट लक्षात घेऊया. अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. एखाद्या संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलतात. महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडा स्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे वेगवेगळे असू शकतात, कारण स्पर्धांचे स्वरूप वेगवेगळे असते. विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन, त्यांची रचना, त्यांचे घटक, मुद्देक्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो. नीट समजून घ्या. आता ज्यावेळेस तुम्ही अहवाल लेखन करत असताना तुम्ही कशाचा अहवाल लिहित असतात हे फार महत्त्वाचं असतं, कारण की प्रत्येक गोष्टीचा अहवाल हा वेगवेगळा असतो. आता एखाद्या संस्थेचं कार्यक्षेत्र, त्याच्या विषयानुसार त्याच्या अहवालाचे आराखड्याचे मुद्दे बदलतात. समजा एखाद्या शाळा महाविद्यालय असेल, तिथे वक्तृत्व स्पर्धा असेल तर ते वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल वेगळा असतो. कोणाच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला, उद्घाटन कोणी केलं, किती स्पर्धक होते, कोणाला पारितोषिक मिळालं, अध्यक्ष म्हणून कोण लाभलेलं होतं, त्याने कोणते विचार मांडले आहेत, झाले की नाही. म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल वेगळा आहे, त्याचा आराखडा वेगळा आहे. तेच क्रीडा स्पर्धा असेल तर क्रीडा स्पर्धेचं, समजा खो खोच्या स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं, किती स्पर्धक आले होते, कोणकोणते संघ आलेले होते, आहे का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अहवाल जो असतो त्या विषयानुरूप तो अहवाल काय होत असतो, वेगवेगळा असतो, कारण की त्याचे मुद्देसुद्धा वेगवेगळे असतात. म्हणूनच जर लेखन करायचं असेल त्याची रचना, त्याचे घटक, त्याचे मुद्दे, त्याचे क्रम, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागत असतात. थोडक्यात कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते. संस्थेच्या कार्यक्षेत्र विषयानुसार अहवालाच्या आराखड्यांचे मुद्दे बदलतात. एकाच महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन किंवा क्रीडा स्पर्धा यांच्या अहवालांचे स्वरूप हे सारखे असू शकत नाही, ते भिन्न भिन्न असते. स्पर्धेचे, कार्यक्रमांचे स्वरूप बदलले की अहवाल लेखनातील मुद्देसुद्धा काय होत असतात, बदलत असतात. विषयाच्या स्वरूपानुसार विषय बदलला की अहवाल लेखन, त्याची रचना, घटक, मुद्दे, क्रम, एकूणच हे सगळे घटक, हा सगळा आराखडा काय होत असतो,
बदलून जात असतो. म्हणून मित्रांनो, की जसा विषय असेल, जसा कार्यक्रम असेल, तसा आराखडा हा अहवाल लेखनाचा बदलून जात असतो. आता अहवाल लेखनाचा आराखडा तुम्हाला लक्षात आला असेल. आता अहवाल लेखनाची काही महत्त्वाची अंगे आहेत, ते आपण जाणून घेऊया. कोणकोणते अंगे आहेत? एक प्रास्ताविक, म्हणजे अहवालाचा प्रारंभ असतो. अहवालाचा मध्य, ज्याला विस्तार म्हटलं जात असतं. अहवालाचा शेवट, ज्याला समारोप म्हटलं जात असतं. अहवालाची भाषा, म्हणजे हे 4 घटक अतिशय महत्त्वाचे असतात. प्रास्ताविक म्हणजे जो अहवाल असतो त्याची सुरुवात, आणि अहवालाचा मध्य म्हणजे जिथे तो कार्यक्रम कसा होत गेला, कसा पुढे सरकत गेला, त्याचं विवेचन असतं. तर अहवालाचा शेवट म्हणजे समारोप कसा झाला ते महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या अहवालाची भाषा जी आहे ती भाषा कशी आहे, हे सगळे घटक लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून अहवाल लेखनाचा आराखडा समजून घेताना हे 4ही घटक जे आहेत, हे 4ही घटक लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. आता ह्या घटकांचा आपण थोडक्यात विचार करूया. आपण थोडक्यात नीट आपण समजून घेऊया. आता ही अहवाल लेखनाची अंगे, आता विस्तृत माहिती आपण त्याची घेऊया. पहिला घटक येतो म्हणजे प्रास्ताविक. आता प्रास्ताविकात काय काय येत असतं ते नीट लक्षात घेऊया आपण. कार्यक्रमाचा विषय सांगून कार्यक्रमाचा स्थळ, दिनांक, वार, वेळ, तसेच समारंभासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, समारंभाचे प्रमुख अतिथी, त्यांचे पदनाम, परिचय, त्यांच्या समेत उपस्थित अन्य मान्यवरांचा उल्लेख त्यात असावा. कार्यक्रमाच्या प्रारंभापासून त्या सर्वांचे शाब्दिक स्वागत, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, ईशस्तवन, स्वागत गीत, अतिथींचे स्वागत या गोष्टींचा समावेश प्रास्ताविकात येत असतो. तर नीट समजून घ्या आता की प्रास्ताविक म्हणजे नेमकं काय असतं. म्हणजे जो कार्यक्रम असतो ना, तो कार्यक्रम, त्याचं स्थळ, तो कुठे झाला असेल, कोणत्या दिनांकाला झाला, वार, वेळ कोणती होती, याचा उल्लेख अहवाल लेखनामध्ये करावा लागत असतो. त्या कार्यक्रमाला, कारण कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्याला अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, काही प्रमुख अतिथी असतात, उद्घाटक असतात. मग अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होतं, उद्घाटक कोण होतं, त्यांचे पदनाम म्हणजे ते काही पदावर आहेत का, पदावर असतील तर त्यांचा पद किंवा एकूणच त्यांच्या कार्यशैलीचा परिचय, या सगळ्या गोष्टींचा समावेश, किंवा त्यांच्या समवेत अजून तर कोणी मान्यवर असतील, या सगळ्यांचा उल्लेख अहवालामध्ये करावा लागत असतो. म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुम्हाला सगळा उल्लेख त्यामध्ये करावा लागतो. मग स्वागत गीत झालं असेल, द्वीप्रज्वलन झालं असेल, प्रतिमांचं पूजन झालं असेल, ईशस्तवन झालं असेल, स्वागत गीत कोणी सादर केलं, किती लोक होती, अतिथींचं स्वागत कसं झालं, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा प्रास्ताविकात येत असतो. म्हणजेच प्रास्ताविकामध्ये, अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू म्हणजे त्या कार्यक्रमाचा हेतू, त्यामध्ये सांगणं किंवा लिहिणं अपेक्षित असतं. कार्यक्रम किंवा समारंभ याचा वार, स्थळ, दिनांक, वेळ, स्वरूप, अध्यक्ष वगैरे असतील, त्यांचे हुद्दे असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा प्रास्ताविकामध्ये तुम्हाला करावा लागत असतो. कार्यक्रमाचा समारंभ, आरंभ, स्वरूप, काही वैशिष्ट्यपूर्णता होती का त्या कार्यक्रमाला, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला आवर्जून हा प्रास्ताविकामध्ये करावा लागत असतो. तर हे पहिलं अंग आपल्याला सांगता येतं. दुसरं बघा आता, मध्य. अहवालाचा जो मध्यभाग असतो तो. आता अहवालाचा मध्यभाग काय असतो,
आता अहवालाचा मध्यभाग म्हणजे संस्थात्मक सभा, कार्यक्रम, समारंभ यासाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, कार्यक्रमांचे फलित म्हणजे काय फायदे झाले काय नाहीत या संदर्भातील भविष्यातील योजना, नियोजन याबाबत क्रमवार मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे नामोल्लेख तसेच त्यांचे वक्तृत्व निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणं आवश्यक असते. म्हणजे कार्यक्रमाच्या कोण कोण व्यक्ती सहभागी झाले, त्यांचं विवेचन, कार्यक्रम कसा आहे, कोणते उपक्रम झालेत, त्या उपक्रमांचे फायदे कोणते आलेत, भविष्यात काही योजना आहेत का, जे नियोजन असेल भविष्याचं ते नियोजन, या सगळ्यांचा अगदी मुद्देसूद उल्लेख हा अहवालाच्या मध्यामध्ये आपल्याला करावा लागत असतो. इथे तुम्हाला बघा आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं इथे माहिती सगळी दिली बघा. वाङ्मय मंडळ स्थापन करण्यामागील हेतू, त्याचा उद्देश, त्या वाङ्मय मंडळाचे स्वरूप कसे होते, वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून कोणकोणते कार्यक्रम घेतले गेले आहेत या संबंधीची माहिती त्यात आली पाहिजे. वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या कार्यक्रमांमधून काय साध्य झाले किंवा काय फलित झाले याचे विवेचन आले पाहिजे. तसेच झालेल्या कार्यक्रमांमधून मान्यवर कोण कोण उपस्थित होते त्यांचा नामोल्लेख त्यात असावा. वाङ्मय मंडळाचे पुढील काही नियोजन असेल तर ते विवेचन करावे. ते नियोजन कसे असणार आहे तो भाग मांडावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथींचे विचार यांचाही समावेश करावा. ही सगळी मुद्दे व्यवस्थित सूत्रबद्ध पद्धतीने मांडावीत. काही महत्त्वाचे समारंभ असतील तर त्यांचा उल्लेख करावा. आता इथे उदाहरण दिले वाङ्मय मंडळाचं. मग ते वाङ्मय मंडळ जे आहे तर ते वाङ्मय मंडळाचं स्वरूप कसं आहे, त्याचा उद्देश काय आहे, कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात याची माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे. जे कार्यक्रम झालेले असतील त्या कार्यक्रमांमधून काय साध्य झालं, काय फलित मिळालं, काय फायदा झाला याचंही विवेचन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. कार्यक्रमांमध्ये कोण कोण उपस्थित असतील त्या मान्यवरांची माहिती त्यामध्ये आली पाहिजे, नामोल्लेख आला पाहिजे. जर वाङ्मय मंडळाचे काही प्रास्ताविक काही पुढे तुम्हाला प्रास्तावित काही नियोजन असेल, कार्यक्रम असेल भविष्यात होणारे त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये आलेला पाहिजे, त्याचं नियोजन आलेलं पाहिजे. प्रमुख अतिथी असतील, अध्यक्ष यांनी काही चांगले विचार मांडले असतील तर त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये आलेला पाहिजे. म्हणजे ही सगळी माहिती अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं तुम्हाला मांडावी लागणार आहे अहवालाच्या मध्यामध्ये. येते मित्रांनो लक्षात आहे की अहवाल लेखन करत असताना अहवालाचा मध्यभाग जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो की ज्यामध्ये संपूर्ण अहवालाचा सार जो असतो तो संपूर्ण अहवालाचा सार त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. पुढे बघूया. समारोप. आता वाङ्मय मंडळ स्थापन झाल्यापासून तर अहवाल सादर करेपर्यंत वाङ्मय मंडळाचा हेतू कितपत साध्य झाला याबाबत विविध लोकांच्या प्रतिक्रिया किंवा अभिप्राय घेऊन याचा उल्लेख समारोपात करावा. म्हणजे वाङ्मय मंडळ जे असेल ना ते स्थापन झाल्यापासून तर आत्तापर्यंत मग या वाङ्मय मंडळाची काही उद्दिष्ट होती, ध्येय होती, हेतू होते, ते कितपत साध्य झालेत. मग यासाठी काही लोकांच्या प्रतिक्रिया, काही लोकांचे अभिप्राय, त्यांची मतं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा समारोपामध्ये झाला पाहिजे. कोणत्याही सभा, कार्यक्रम, समारंभ यांच्यातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी, काही कमतरता असतील आणि यशस्वीता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे आवश्यक असते. आता यामध्ये हे झालं तिसरं अंग. बघा पुढचं चौथं अंग कोणतं आहे? अहवालाची भाषा. वाङ्मय मंडळाचे महत्त्व, स्थान स्थापन झाल्यापासून
झालेले उपक्रम, समारंभ, स्वरूप, वाङ्मय मंडळाची फलश्रुती याबाबत सविस्तर विवेचन औपचारिक भाषेत करावे. म्हणजे वाङ्मय मंडळाचं स्थान, त्यांनी घेतलेले कोणकोणते उपक्रम असतील, समारंभ असतील, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचे फायदे काय झाले, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला औपचारिक भाषेत लिहावी लागत असते. थोडक्यात अहवाल लेखनाची भाषा ही कशी असली पाहिजे मित्रांनो? साधी, सोपी आणि सरळ, सर्वांना आकलन होईल, सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपाची हवी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा असतील, काही पारिभाषिक शब्द, योजना असतील, तेही आपल्याला योजावे लागत असतात, त्यांची योजना करावी लागत असते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. प्रत्येक अहवालानुसार त्याची भाषा ही वेगवेगळी असते, एकसारखी भाषा असू शकत नाही. आता सांस्कृतिक मंडळाचा अहवाल लिहिताना त्याची भाषा वेगळी असेल, क्रीडा मंडळाचं लिहित असताना त्याची भाषा वेगळी असेल. म्हणजेच अशा भाषेचा अवलंब अहवाल लेखनामध्ये केला जात असतो. म्हणजे समजा सावित्रीबाई फुले यांची जयंती जर तुम्ही केली असेल तर ती जयंती तुम्ही कशी साजरी केली याचा उल्लेख, याची माहिती लिहिणारी, लेखन करणारी जी भाषा जी असते ती मात्र आपल्या सर्वसामान्य भाषेपेक्षा अतिशय वेगळी असायला हवी. म्हणजे ही 4 अंग जी आहेत मित्रांनो, आपण अभ्यासलेले आहेत. प्रास्ताविक, मध्य, त्याच्यानंतर समारोप आणि शेवटचं ते म्हणजे अहवालाची भाषा. तर या आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण अहवाल म्हणजे नेमकं काय, अहवालाची आवश्यकता काय असते, त्याचा हेतू काय असतो ते नीट समजून घेतलं. अहवाल म्हणजे काय ते नीट समजून घेतलं. त्याच्यानंतर अहवालाचा आराखडा कसा असतो ते आपण नीट लक्षात घेतलं. आपण काही 4 अंग आहेत, मग ते प्रास्ताविक, मध्य, समारोप आणि अहवालाची भाषा, ही 4 अंगे जी आहेत ती सुद्धा आपण नीट लक्षात घेतलेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा अहवाल लेखन या प्रकरणातील, ह्या भागातील पहिला भाग आपण आज लक्षात घेतला आहे. तुम्हाला सर्वांना तो लक्षात आलेलाच असेल, समजलाच असेल असं मी गृहीत धरतो. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी मी सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो.